तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। ऐ मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में। एकजुटीने पेटल राने तुफान आले, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले। एकजुटीने पेटल राने तुफान आले, काळ्या भुईच्या भेटीला शिवार झालं। पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला, तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला। छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई, अपराध किती झाले पण आता शरण तुला आई। परतीन आली जाण जागर झालं या, जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो,
स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती पुन्हा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या विद्यालयाचे इयत्ता 10वीचे विद्यार्थिनी पूनमचे स्वागत करायचे कारण माझ्या माहितीप्रमाणे हे शाळा सुरू झाल्यापासून पहिलंच भाषण आहे. स्काउट क्लॅप गो. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हा सर्वांना माहीतच असेल की आपण इथं का जमलो आहोत. तर मित्रांनो, आज माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे 4थे पुण्यस्मरण आहे म्हणून आपण सर्व इथं जमलो आहोत. मित्रांनो, मी आज त्यांच्या कामगिरीविषयी आणि थोडं त्यांच्या बालपणाविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे पाटील हे होते आणि एवढ्या कठीण परिस्थितीतही त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण केले. आणि मित्रांनो, डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले आहे. ते सत्तेपासून व राजकारणापासून अलिप्त नाही राहिले. हो, त्यांनी राजकारण केलं पण स्वतःसाठी नाही, समाजासाठी त्यांनी राजकारण केलं आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि आता तुम्हीच बघत आहात की ते किती गोरगरिबांचे प्रश्न सोडून ते किती यशस्वी झाले आहेत. आणि मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं होतं की सहकारी चळवळ ही निधर्म आहे, ही कोणत्या जाती धर्माची नाहीये, ही निपक्ष आहे आणि ही सहकारी चळवळ निपक्ष आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती का, जेव्हा या भारत देशात ग्रामीण शिक्षणाचा विचारही करत नव्हते तेव्हा डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आहे, पद्मश्री डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन अशा अनेक संस्था स्थापन आहे. आणि अशाच महान कामगिरीमुळे त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. आणि अशाच महामानवाचा मृत्यू 30 डिसेंबर 2016 मध्ये शुक्रवारी 7:30 वाजता लोणी इथं त्यांचं निधन झालं. आणि त्यांच्या निधनाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसल्यासारखं झालं होतं. पण सर्वांना अभिमान पण वाटत होते. साहेब जगले तर स्वतःसाठी नाही तर जगासाठी, समाजासाठी जगले. आणि मला पण हेच म्हणायचंय, आपण जगावं तर स्वतःसाठी नाही, समाजासाठीच जगावं. एवढं बोलून मी माझे हम रक्तदान की सुर सरिता में डुबकी आज लगाए, हम रक्तदान अपनाए, हम मानव धर्म निभाए, करे रक्तदान हम ये संदेशा घर घर तक पहुँचाए, हम रक्तदान अपनाए, हम मानव धर्म निभाए. आओ साथियों, आओ साथियों, आओ साथियों, आओ साथियों.